प्रियांनो, शेवटचा समय चाललेला आहे. तरी शेवटच्या समयामध्ये पण देव बाप्पाला आपल्या लोकांच्या गाठी भेटी घेणं हे आजही आवडत आहे. का आवडत आहे देव बाप्पाला गाठी भेटी घेणं? काय कारण आहे गाठी भेटी घेण्याचं? कारण देव आपल्या विश्वासणाऱ्याला आपल्या संपर्कातून वेगळं करायला मागत नाही. परंतु काही विश्वासणारे आज प्रार्थनेमध्ये, बायबल वाचनामध्ये, देवाच्या आज्ञा पालनामध्ये दिसत नाहीत. ते प्रियजन प्रभूच्या संपर्कापासून दूर आहेत. किंबहुना प्रभूच्या संपर्कापासून ते स्वतःला लांब लांब करीत चाललेले आहेत. आणि हे काही प्रियजन जे प्रभूला दिसतात त्या प्रियजनांचं प्रभूबरोबर समरूप होणं या समयामध्ये पवित्र आत्मेला योग्य वाटतं, म्हणून सेवकांना निरनिराळ्या ठिकाणी प्रभू पाठवित आहे. जे प्रियजन बायबल वाचत असतील ते प्रभूच्या अगदी संपर्कात आहे. इतक्या संपर्कात आहे जितका श्वास आमच्या शरीराला जवळ आहे. परंतु जे प्रियजन बायबल वाचत नसतील ते आपल्या आत्म्याला शरीरातल्या उपाशी ठेवत आहे. पण ज्यांना वाचता येत नाही त्यांना पण देवबाप्पाने मागं ठेवलेलं नाही. ते जर प्रार्थना करतील तर ते पण देवाच्या संपर्कात येतील. पण आज सेवक सांगत आहे आत्म्याच्या प्रेरणेने, किती ठिकाणी या गोष्टी पवित्र आत्म्याला त्याच्या इच्छेप्रमाणे होत असलेल्या दिसत आहे. हे तो स्वर्गातून पाहत आहे. आणि ज्या ठिकाणी त्याला चूरचूर चुटफूट भासते पवित्र आत्म्याला, त्या ठिकाणी सेवकांचं जाणं तो आत्म्याने प्रेरणेने करतो. बघा, एक वचन बघूया आपण. यशायाचं पुस्तक, यशाया 43वा अध्याय. यशाया 43वा अध्याय 5वं वचन. वाचा. भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझा वंश उगवतीकडून आणि मावळतीकडून तुला मी एकवट करीन. भिवू नको. देव बाप्पाने आपल्या विश्वासणाऱ्यांना बायबलमध्ये 365 वेळा हा शब्द दिलेला आहे. का दिलेला आहे? कारण प्रत्येक दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताची त्याच्या विश्वासणाऱ्यांना खात्रीची आणि एकदम महत्वाची सूचना आहे की भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. परंतु आज किती जणांबरोबर प्रभू आहे? ज्यांच्या बरोबर प्रभू आहे त्यांना तो शब्द लागू आहे. ज्यांच्या बरोबर प्रभू नाही ना त्यांना तो शब्द लागू नाही. बरं का, ध्यानात ठेवा. बायबलचं वचन त्यांना लागू आहे ज्यांच्या हृदयात प्रभू आहे. ज्यांच्या हृदयात प्रभू नाही त्यांना प्रभू आपल्या हृदयात घेण्याची संधी आहे. पण काही विश्वासणारे सांगून सांगून देखील त्या प्रकारे आपल्या भावी जीवनाला सुधरविण्याचा प्रयत्न करत नाही. प्रियांनो, देव बाप्पाने जो वायदा केलेला आहे ना, काय वायदा केलेला आहे प्रभूने? 43वा अध्याय काढेल ताई, 4थं वचन वाचा. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझवर प्रेम करतो. बस. तू माझ्या नजरेमध्ये अमोल आहे.
देव बाप्पाने ज्यांना ज्यांना आपल्या राज्यात घेतलंय ना, ते सर्व प्रभूच्या दृष्टीने अमोल आहे आणि प्रभूच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. देव आम्हाला एवढी मोठी किंमत देतो, पण आम्ही देवासाठी काय करतो? देवाला आमच्या जीवनामध्ये आम्ही किती उंच जागा देण्याचा प्रयत्न करतो? प्रियांनो, देवाने फक्त 3 गोष्टीची मागणी विश्वासणाऱ्यांकडे केली, पण आजचा मनुष्य त्या 3 गोष्टी प्रभूला देण्यास देखील तितका तयार नाही, तितका सक्षम नाही, जितकं सक्षम करण्याची प्रभू अपेक्षा करतो. 24 तासामध्ये देवबाप हर विश्वासणाऱ्याकडे कमीत कमी अर्ध्या तासाचा वेळ मागतो, आणि जे अर्ध्या तासामध्ये मजबूत होतात त्यांना मग तो 240 मिनिटाचा वेळ मागतो. देवबाप बायबलमध्ये दशमांशाची मागणी जर पैशाची करतो, तर देवबाप वेळेची पण दशमांशाची मागणी करतो. पण आज विश्वासणारे वेळेचा दशमांश देणे तर लांबची बाब आहे, पण साधा अर्ध्या तासाचा वेळ प्रभूसाठी देत नाही. प्रियांनो, देवबाप कोणत्याच गोष्टीचं भेदभाव नाही करत. बघा, आता पावसाळा सुरू झाला ना सुरू पावसाळा. देवबाप भेदभाव करतो का? फक्त चांगल्या जागेवरच पाऊस पाडायचा, वाईट जागेवर एक थेंब पावसाचा नाही पाडला पाहिजे. कशाला वाईट जागेवर पाऊस पडून माझा पाऊस वाया घालवायचा? देवबाप करतो विचार. सर्व ठिकाणी समसमान तो पावसाला पाठवितो. तशीच त्याची प्रीती त्याच्या विश्वासणाऱ्यावर एकसारखी तो करतो. आणि प्रार्थना, बायबल वाचन आणि आज्ञापालन या 3 गोष्टीची मागणी देवबाप हर विश्वासणाऱ्याकडे आज करत आहे. किती विश्वासणारे या 3 गोष्टी प्रभूला देण्याची तयारी दाखवतात? किती जणांना हे करणं आवडत आहे? आणि 24 तासामध्ये कमीत कमी 1 अध्याय विश्वासणाऱ्याने वाचणं जरुरीचं आहे. 1 अध्यायापेक्षा अधिक जर वाचले तर धन्यवाद देवबापाला, पण कमीत कमी 1 अध्यायाची मागणी देवबाप हर विश्वासणाऱ्याकडे आज करत आहे. परंतु आजच्या विश्वासणाऱ्यांना एवढीशी देवबापाची मागणी पूर्ण करणं शक्य होऊ नाही राहिलं. त्यांना हे करणं डोंगरासारखं जड आणि अवघड ते बनवून राहिले. कारण ज्यांच्या हृदयात देवाविषयी प्रेम नाही ना, देवाविषयी काय करण्याची इच्छा नाही ना, त्यांना कधीच देवाच्या गोष्टी करणं योग्य वाटणार नाही. पण ज्यांच्या हृदयात देवाविषयी प्रेम आहे, त्यांना देवाविषयीच्या गोष्टी करण्यामध्ये आनंद आणि हर्ष वाटल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, देवाच्या दरबारात आम्हाला जायचंय ना. देवाच्या दरबारात गेल्यावर रिकामे जर देवाच्या दरबारात गेले, देवाने जर विचारलं माझ्यासाठी काय आणलं तू अर्पण, काय घेऊन आलाय तुझा आत्मा तुझ्या बरोबर, माझ्याविषयी काय बोलावं आत्म्याने तुमच्याविषयी देवाला? आत्म्याने हे बोलावं, यांनी पृथ्वीवर काहीच जमा नाही केलं तुझ्यासाठी. आला दिवस हा असाच घालवित होता, याला कधी तुझी आठवणच झाली नाही की देवाने मला जगात कशासाठी पाठवलंय, जगामध्ये येऊन माझं देवासाठी काय करणं गरजेचं आहे, कधी याला समजलंच नाही. आणि सेवक वर्ग सांगायला येत होते तर याने ऐकलं नाही. प्रियांनो, ज्या विश्वासणाऱ्याच्या शरीरातला आत्मा त्या विश्वासणाऱ्यासाठी असं बोलल, तो विश्वासणारा देवाच्या नजरेमध्ये कसा असणार आहे?
कशी त्याची योग्यता देवाच्या नजरेमध्ये राहील. म्हणून देव बाप्पाने स्वर्ग आणि अंगण या दोन गोष्टी ठेवल्या. देवाने बायबल घडवित असताना, रचना करत असताना देवाला सगळ्या गोष्टी भविष्यातल्या दिसलेल्या आहेत. तरी देव बाप्पाने काही गोष्टी बायबलमध्ये आमच्या भावी उन्नतीसाठी ठेवल्यात की तुम्ही हे वाचून किंवा ऐकून याप्रमाणे माझ्या नावामध्ये चालणारे, माझे विश्वासणारे बनावे. परंतु दुर्भाग्य आहे आजच्या काही विश्वासणाऱ्यांचं, ऐकूनही ते सुधरत नाही. कारण हा संदेश फक्त तुमच्या पुरता किंवा माझ्या पुरता नाही, हा संदेश डाउनलोड होऊन पूर्ण महाराष्ट्रभर जाणार आहे. आता मला माहिती आहे का महाराष्ट्रभर सर्वजण कसे वागतात, काय वागतात, देवाला सगळी माहिती आहे. पण मला माहिती आहे का, जे वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना आशीर्वाद देणारा हा शब्द होईल. आणि जे कोणी देवाच्या शब्दाप्रमाणे करण्याचे प्रयत्नात नसतील ते हे ऐकून त्याप्रमाणे करणारे बनण्याचा प्रयत्न करतील. प्रियांनो, ही जी रेकॉर्डिंग चालली ना, ही शो म्हणून रेकॉर्डिंग चालली नाही. मी काहीतरी आहे हे जगाला दिसावं यासाठी हे मी करत नाही. आज दिवसभरामध्ये एकाही ठिकाणी रेकॉर्डिंग झालेली नाही. पण जेव्हा या ठिकाणी आलो, गाडी लावली, खुर्चीवर बसलो, मनात विचार करत होतो, म्हणलं देव बाप्पा, आत्तापर्यंत मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी तू मला दाखवलं नाही की रेकॉर्डिंग कर. काय या पण ठिकाणी तुझी तीच इच्छा आहे का जी ज्या ठिकाणी मी करून आलोय? मग देवाने दाखवलं, नाही बाळा, या ठिकाणी तुला रेकॉर्डिंग करायची आहे. आणि या ठिकाणी जर रेकॉर्डिंग करण्याचा देव बाप्पाने शब्द मला दिला म्हणजे देव बाप्पाला या ठिकाणातून काहीतरी आशा आहे. देव पण आशा ठेवून येतो आतमध्ये. असं समजू नका सेवक आले संपला विषय. काय आता 1-2 घंटे बसावं लागन, बसलं बस, ते त्यांचं सांगते ना, आम्ही आमचं मनात विचार करू, आम्हाला जे वाटन ते आम्ही करण्याचा प्लॅन इथं बसल्या बसल्या करू. असं करू नका प्रियांनो. स्वर्गामध्ये जर खरोखर प्रभू बरोबर राज्य करायचं ठरवलं असेल ना तुम्ही, की मला स्वर्गात जायचंय, प्रभूचा स्वर्ग बघायचा आहे, स्वर्गामध्ये प्रभू आमच्या बरोबर कसा राहणार आहे, आम्हाला प्रभूसाठी काय स्वर्गामध्ये करायचं आहे, हे तिथं गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि तिथं जाणाऱ्या व्यक्तीला नवीन शरीर दिलं जाणार आहे. हे पापी शरीर स्वर्गामध्ये घेतलं जाणार नाही. तुम्हाला वारंवार जेव्हा पण मी संदेश दिले त्यावेळेला वचनातून दाखवलंय की आम्ही निमिषात क्षणात कसे बदलले जाणार आहे आणि एक नवीन शरीर आम्हाला प्रभू कसं प्रदान करणार आहे. पण नवीन शरीर त्यांना दिलं जाणार आहे ज्यांना स्वर्गामध्ये येण्याची परवानगी आहे. ध्यानात ठेवा, स्वर्गात येणं महत्वाचं आहे. तेव्हा आम्ही निमिषात क्षणात बदलले जाणारे आहोत. आणि जर आम्ही स्वर्गात घेतले नाही तर मग आमचं पृथ्वीवरचं राहण्याचं वास्तव्य आम्ही प्रभूमध्ये असताना कसं घालवलं तिथं अनुताप करायला वेळ मिळणार नाही. पण इथं जर अनुताप केला ना की आतापर्यंत मी प्रभूमध्ये स्वतःला कसं चालविलंय किंवा प्रभूला मी माझ्या जीवनात कसं घेतलंय हे ऐकून जर आपल्या मनाची तयारी कोणी करील की मला आता प्रभूसाठी योग्य बनायचंय, योग्य ते करण्याचा मी प्रयत्न करील, आशांना देवबाप आशीर्वाद देण्यासाठीच या सेवकाच्या माध्यमातून आलाय. हा सेवक इथं वेळ घालवायला आलेला नाही. देवाने दाखवल्याशिवाय मी कोणत्याही ठिकाणी पाय ठेवीत नाही. कारण मी प्रभूला पहिली विनंती करतो, प्रभू तू जर त्या ठिकाणी जात असला मी जायला तयार आहे. तू जर त्या ठिकाणी जात नाही मी कशाला जाऊ? माझ्या जाण्याने काय होणार आहे त्या ठिकाणी? मी काय करू शकतो?
माझ्याच्याने काय होणं संभव आहे? मला काहीच करता येत नाही प्रभू, तुला सर्व काही करता येतं. आणि देवबाप माझं मनोगत समजतो. अरे माझा दास मला जे बोलतोय योग्य बोलतोय, त्याच्या मनात जो विचार आहे तो मला आवडणारा विचार आहे, म्हणून देवबाप मला सहाय्यता करतो. आणि देवबाप्पांनी दाखवल्यावर मी आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुमच्या मनाची तयारी तुम्ही कशी करत आहात? आता आमच्या बहिणी रोज बायबल वाचत आहेत किंवा नाही वाचत आहे, देवबाप्पांनी पाहिलंय. आणि जे वाचन केलंय ते आमच्या बहिणींना देवबाप्पांनी किती समजून सांगितलंय हे पण बहिणींना माहिती आहे, प्रभूला माहिती आहे. प्रियांनो, तुम्ही माझ्यासाठी महिन्यातून एकदा जरी प्रार्थना केलेली असेल ना, एकदा, मी रोजची अपेक्षा नाही तुमच्याकडं करत, एकदा जरी महिन्यातून तुम्ही माझं नाव घेऊन प्रार्थना केली असेल की त्या देवाच्या सेवकाला प्रभू तू सहाय्यता कर, मदत कर, आशीर्वाद दे, त्या सेवकाची सेवा आशीर्वादित होऊ दे, एवढे जरी तुम्ही देवबाप्पाकडे माझ्या नावाने एकदा जरी महिन्यातून एकदा, मी रोजची भाषा करत नाही, एकदाची भाषा करून राहिलो, एकदा जरी तुम्ही देवबाप्पाला ही रिक्वेस्ट केलेली असेल, ती रिक्वेस्ट देवाने ऐकलेली आहे आणि मला या ठिकाणी आणलेलं आहे. प्रियांनो, जे जागृत आहेत, जे प्रभूच्या इच्छेप्रमाणे करण्याची तयारी दाखवतात, देवबाप त्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. सर्वात मोठा आशीर्वाद काय माहिती? बाप्तिस्मा घेणं. बाप्तिस्मा हा सर्वात मोठा आशीर्वाद बायबलमध्ये आहे. आणि ज्या कोणाचा बाप्तिस्मा होतो त्या घेणाऱ्यालाच कळतं की मला देवाकडून कसा आशीर्वाद मिळालाय, माझ्यामध्ये देवाने काय कार्य सुरू केलंय हे घेणाऱ्याशिवाय कोणाला सांगता येत नाही. पण हा बाप्तिस्मा सहजासहजी दिला जात नाही. हा समजून उमजून बाप्तिस्मा दिला जातो. ज्यांची तयारी झाली आहे प्रभूला सामोरं जाण्याप्रत, त्यांचाच बाप्तिस्मा करण्याची देवबाप सेवकाला प्रेरणा देतो. आणि मला देवबाप्पाने प्रेरणा दिल्याशिवाय तुमच्या परिवारातल्या प्रियजनांचे बाप्तिस्मे होणार नाही. अनेक जण मला बाप्तिस्म्यासाठी बोलत आहेत, पण त्यांना मी थांबा म्हटलेलं आहे. आत्ताच तुमचा बाप्तिस्मा होणार नाही, थोडीशी अजून तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. समजून उमजून बाप्तिस्मा घेतला ना प्रियांनो, त्या घेणाऱ्या व्यक्तीला शारीरिक आणि आत्मिक दोन्ही आशीर्वाद देवबाप देण्याची इच्छा ठेवतो. आणि जो सेवक प्रभूच्या मनाच्या इच्छेप्रमाणे बाप्तिस्मा देण्यासाठी तयार होतो, त्या सेवकाच्या द्वारे घेणाऱ्या विश्वासणाऱ्याला आशीर्वाद मिळतो. न तर बाप्तिस्मा तर कुणी कोणाचं करताय आज, पण पवित्र आत्मा किती जणांवर उतरून येत आहे हे घेणाऱ्याशिवाय आणि देणाऱ्याशिवाय कोणाला कळत नाही. देणाऱ्या व्यक्तीला आनंद, उत्साह, आनंद जर त्यांच्या हृदयात आला, समजून घ्यायचा घेणाऱ्या व्यक्तीला पवित्र आत्मा मिळणार आहे. म्हणून मी इतके वर्ष झालं वाट पाहत आहे की याही परिवारातून काही प्रियजनांचे बाप्तिस्मे व्हावे. आणि बाप्तिस्म्यासाठी तयार होण्याचा मार्ग बायबल वाचण्याशिवाय दुसरा नाही. जो विश्वासाने बायबल वाचेल, देव बाप त्याचा बाप्तिस्मा केल्याशिवाय राहणार नाही. आणि मागील काही दिवसापासून आमच्या 2 बहिणीकडे देव बाप्पाची खूप चांगल्या प्रतीची नजर आहे. प्रियांनो, देव बाप
ज्या पण परिवारात येतो त्या परिवाराला आशीर्वाद देण्याच्या इथून येतो. होतं का माहिती अंकल मी येणार आहे? नाही बघा काय म्हणतो. किती पटकनी बोलले आमची बाप तशी झाली. अंकल, किती पटकनी बोलले. आमचे बाप्तिस्मे झाले आणि तुम्ही येणार आहे हे आम्हाला माहिती नव्हतं. यांनो, शेवटची इच्छा, शेवटची आशा आणि शेवटचा पर्याय देवबाप विश्वासणाऱ्यांना सेवकांच्या द्वारे कळवित आहे. सर्वच विश्वासणारे बाप्तिस्मा झाला हे म्हणतात. देवबाप ऐकत नाही हा शब्द. देवबाप्पाला ऐकायला जात नाही हा शब्द. मग देवबाप्पाला हा शब्द ऐकायला जातो तरी देवबाप तुमचे बाप्तिस्मे करण्याची इच्छा ठेवतो. का बरं? का ठेवतोय? तुम्ही तर सांगितलं, आता अंकल बोलले आमचे बाप्तिस्मे झाले, तरी देवबाप्पाची इच्छा आहे की या परिवारातून काही विश्वासणाऱ्यांचे बाप्तिस्मे व्हावे. मूल लहान असताय. आमच्या ताईंच्या मांडीवरचं मूल याला सुज्ञान म्हणन तो कोणी नाही. का नाही म्हणणार? लहान आहे ना. तुम्हाला लहान म्हणते ना. का नाही म्हणणार? सुज्ञान आहे ना. लहान आणि सुज्ञान याच्यामधला भेद कळला ना तुम्हाला? लहान व्यक्ती कमून त्या आज्ञानी आहे, मी सुज्ञान आहे का मी सुज्ञानी आहे, कळलं ना तुम्हाला? ठीक दोन बाप्तिस्म्याचा पण अर्थ असाच आहे. त्याचा पण अर्थ असाच आहे जसं लहान मूल आणि मोठं मूल. ज्यांचा पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा झालाय तो बाप्तिस्मा अज्ञानपणाचा बाप्तिस्मा आहे. तसं हे मूल लहान आहे याला आम्ही अज्ञान म्हणतो. पण हे मूल मोठं होऊन सुज्ञान बनणार आहे का नाही? काही अज्ञानीच राहणार आहे. तुम्हाला माहिती नाही हे मूल मोठं झाल्यावर सुज्ञानी होणार आहे. तसं प्रेषित 2:38 वचनाचा बाप्तिस्मा घेतला म्हणजे तुम्ही सुज्ञानी होतात. पण हा बाप्तिस्मा समजून उमजून द्यावा लागतो. घेणाऱ्याला कळलं पाहिजे की मला का घ्यायचं आहे. मी पाहिलं तर घेऊन बसलोय, आता हा बाप्तिस्मा का घेऊ राहिलो मी, याची विश्वासणाऱ्याला जोपर्यंत समज येत नाही, खात्री पटत नाही, तोपर्यंत पवित्र आत्मा उतरून येत नाही. अविश्वासाचा बाप्तिस्मा जर केला तिथं पवित्र आत्मा कधीच उतरून येणार नाही. केलेला आत्मा करतो. हे बघ, अविश्वासाचा बाप्तिस्मा जर केला ना, कधी कधी प्रभू सेवकाला पण फटके मारतो आणि घेणाऱ्याला तर निश्चितच फटके वाजतात. घेणारा तर एकदम म्हणजे फटक्यासाठी तो तयार झाला असं प्रभू समजतो. बाप्तिस्मा विधी साधी विधी नाही प्रियांनो, इतकी पवित्र विधी आहे ती. त्या विधीचं वर्णन कोणत्या शब्दात करावं ते शब्द अपुरे पडतील, इतकी पवित्र विधी ती आहे. आणि त्या विधीला आजच्या समयामध्ये काही सेवकांनी एकदम नॉर्मल विधी बनवण्याचा प्रयत्न केला. विश्वासणार म्हणला ना बाप्तिस्मा घ्यायचं, लगेच पाळत म्हणतो तुम्ही आहे का तयार? मी तर रेडीच आहे. तुमची तयारी असली लगेच चला बाप्तिस्मा. इतका सोपा तो बाप्तिस्मा नाहीये. म्हणून योहान म्हणायचा, मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येतो तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करील. यांनो, सोपा नाहीये बाप्तिस्मा. म्हणून मी पण विश्वासणारे पूर्णपणे तयार होण्यापर्यंतची वाट पाहत आहे. आणि जर ते विश्वासणारे त्या प्रत तयार नाही झाले आणि प्रभूचं जर आगमन झालं तर ते प्रियजन खात्रीने वाचले जाणार आहेत.
असं समजू नका अरे त्यांचे बाप्तिस्मे नाही झाले, प्रभू त्यांना शिक्षा करील. कारण समजून उमजून बाप्तिस्मा देणं आणि घेणं याच्यामध्ये देवाने आशीर्वाद ठेवलेला आहे. आज काही विश्वासणारे बाप्तिस्मा घेतात, पाहिजे तसे आशीर्वाद त्यांच्या परिवारात येत नाही. का नाही येत? कारण प्रभूला जो बाप्तिस्मा मान्य होत नाही ना, त्याच्यात कदापि आशीर्वाद उतरून येत नाही. पण प्रभूला मान्य झालेला बाप्तिस्मा जर एखादा घेतो ना, तिथं आशीर्वाद यायला वेळही लागत नाही. तो आशीर्वाद आल्याशिवाय राहत नाही. आणि माझी हीच प्रभूकडं आशा आणि इच्छा आहे की मी जेवढ्या विश्वासणाऱ्यांना बाप्तिस्मा देण्याची तयारी माझ्या मनात ठेवतोय, त्या विश्वासणाऱ्यांवर पवित्र आत्मा उतरला पाहिजे. तुमच्या परिवारातून तर खरंच मी आशा ठेवलेली आहे. आता खरंच तुम्ही आशा माझी पूर्ण करता. आमचं सगळ्याचे आहे. हे बघा ब्रदर, वचन तुम्हाला समजेल. वचन समजलं ना, मग कळन की तुमचा बाप्तिस्मा झालाय किंवा नाही. देवाने 2 बाप्तिस्मेचे वचन ठेवले ना, कारणासाठी ठेवलेत. हर एक विश्वासणार म्हणतो माझा झाला, माझा झाला, माझा झाला. देवाला ऐकायला जात नाही का? का देवाने कान बंद केलेत? विश्वासणारा हे बोलून देवाला शिकवतोय, तू एक म्हणला मी घेतला, तू 2 ठेवले बाबा, मला दुसऱ्याचं घेणं देणं नाही. असा तो प्रकार चाललाय आज. प्रियांनो, मनुष्याने सर्वांना शिकवायचा प्रयत्न करावा, देवाला कधीच शिकवायचा प्रयत्न करू नये. देवाने 2 ठेवले ना, ते 2 का ठेवले, कशासाठी ठेवले, ते ठेवण्याचं कारण काय आहे, त्या प्रक्रियेत उतरल्यावर देवबाप सांगणार आहे. एखाद्याला जर गढूळ पाणी असलं ना, नवीन एरियामध्ये गढूळ पाणी, तो 10 वेळेस विचार करतो या गढूळ पाण्यात उतरू का नको, हे खोल आहे का उथळ आहे. पण एखादा जर त्या एरियात राहणारा असला, किती गढूळ पाणी असलं त्याला माहिती आहे ही जागा कशी आहे. इथं जरी गढूळ पाणी हे काय खोल नाही, तो बिंदास जातो. नवीन व्यक्तीमध्ये स्थानिक व्यक्तीमध्ये काय फरक आहे? स्थानिक व्यक्तीला आपल्या एरियाची माहिती असते, कुठं खड्डा आहे, कुठं काय आहे. पावसाळ्यात विशेष करून त्याला या गोष्टींनी प्रवास करणं गरजेचं असतं. पण नवीन व्यक्तीला कळल का, अरे इथं खड्डा आहे, याची खोल आहे का काय? बाप्तिस्म्याची पण प्रक्रिया हीच आहे. एक बाप्तिस्मा घेतला ना, सगळे म्हणतात आम्ही राजे झालो. लगेच बोलायला सुरुवात, हो आमचं झालंय, आमचं झालंय, आमचं झालंय. मग देव कमून तुम्हाला घ्या म्हणतोय? देव का घ्या म्हणतो? ज्याला स्वर्गात घेण्याचा अधिकार आहे ना, त्याचं ऐकणं महत्वाचं आहे. आणि ज्याला स्वर्गात घेण्याचा अधिकार आहे ना, त्याचा निरोप सांगायला मी तुमच्याकडे येतोय. मी माझा निरोप सांगायला येत नाही. मला काय करायचंय तुमचं? तुम्ही कुठं जाण कुठं राहा, माझा त्याच्यात काय फायदा तोटा आहे का? माझा फायदा आणि तोटा त्याच्यात काही? तुम्ही कुठं गेले तर? पण देवाला तुमची गरज आहे. देव तुमच्याकडं पाहतो, अरे हे स्वर्गासाठी मी बोलवलेत ना, निवडलेत ना, हे मला स्वर्गात दिसले पाहिजे. स्वर्गातला व्यक्ती जर अंगणात बसला, कसं वाटन प्रभूला? कसं वाटन? जर प्रभूला वाईट वाटन तर तुम्ही उपकार स्तुती करतान का? स्वर्गाच्या बाहेर राहिल्यावर म्हणतान का धन्यवाद, मी स्वर्गाच्या बाहेर राहिलो प्रभू, मला खूप आनंद वाटतोय, खूप माझं मन प्रसन्न झालंय, काय माझ्या मनाची व्यथा सांगू, कसं प्रगट करू मलाच समजना. बोलतान का आनंदाने? आता तर इथं फार जल्लोषाने आमचं झालंय बाप्तिस्मा. पण बाहेर जर थांबले तिथं तर यांनो, जो ऐकून शहाणा होतो ना, त्याच्यासारखा शहाणा व्यक्ती कुणी नाही. नीतिसूत्रात सांगितलंय.
पण जो ऐकून शहाणा होत नाही ना त्याच्यासारखा मूर्ख पण कुणी नाही, नीतिसूत्रात सांगितलंय. अरे तुम्ही तोंडाने उद्गार काढून म्हणता आमचं झालं, मग देव काय मागं लागलाय काय तुमच्या? देव मागं लागलाय आमच्या मार्फत? लाग यांच्या मागन, सांग यांना येच, सांगा ना प्रियांनो. हर ठिकाणचा विश्वासणारा हेच उद्गार काढतोय, पण कोणताच विश्वासणारा थोडे विश्वासणारे सोडून थोडे विश्वासणारे म्हणतात आम्हाला समजायला लागलंय आता की मला बाप्तिस्मा घ्यावा लागल. कुणाला समजतं? जे ऐकण्याची तयारी दाखवतात. जे ऐकण्याची तयारी दाखवित नाही ना मग त्यांच्या डोक्याहून जाऊ दे, यांना बोलू द्या, आम्ही म्हणत राहू, देवा घेतलंय ना, यांना सांगू दे, जे सांगतात आम्ही करणार नाही. मी कोणाचा निरोपी आहे? मी स्वतःचा निरोपी आहे का? मी कोणाचा निरोप आहे? देवाचा निरोप आहे ना. मग देवाचा निरोप सांगतोय का माझा निरोप सांगतोय तुम्हाला? मग देवाचा निरोप हा आहे की विश्वासणाऱ्याने प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावर बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. आणि हे संदेश पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्रने सांगितला. त्या पेत्राच्या संदेशाने जगामध्ये विश्वासणाऱ्यांचे देवाच्या राज्यात येण्याचे मार्ग मोकळे झाले आणि ते मार्ग आजपर्यंत मोकळे आहेत. पण काही विश्वासणारे त्या मार्गामध्ये येण्यासाठी किंतु परंतुची भाषा सेवकाला बोलतात. त्यांना हे कळत नाही सेवकाला हे बोलून आम्ही देव बाप्पाला हे बोलत आहोत, देव बाप्पाला आम्ही हे सांगत आहोत, हे त्यांना कळत नाही. म्हणून होशायाच्या पुस्तकामध्ये सांगितलंय 4 अध्याय 6व्या वचनात, ज्ञानाअभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. नाश म्हणलं मध्ये व्यक्तीला वाटतो डायरेक्ट नाश म्हणजे नरक, तशी भाषा नाहीये. अज्ञान हे एक नाशाचं माध्यम आहे. प्रियांनो, देवाच्या आत्म्याने सांगायला लागल्यावर देवाचा आत्मा बरोबर शब्द सांगतो कोणत्या ठिकाणी कोणताही. नाश म्हटलं म्हणजे तो नाश नाही नरकातला. नरकातल्या नाशासाठी वेगळे लोक प्रभूंनी राखून ठेवलेत. विश्वास ठेवणाऱ्यांना नरकासाठी प्रभूंनी तयार नाही केलं. तुम्हाला जर नरकात टाकायचं असतं तर मला कशाला इथं आणलं असतं देवानी? देव म्हणला असता हे नरकात जाणार आहे, कशाला जातो तिथं? यांना किती सांगितलं तुझं डोकं जरी फोड तरी यांच्या समोर त्यांना कळणार नाही. तुम्ही ऐकण्याच्या वृत्तीमध्ये येताल असं देवाला दिसत आहे. पण आता तुमच्या मनाची तयारी तुम्ही कधी करणार? कधी तुम्हाला वाटणार की अरे हे सेवक आमच्याकडे येतात, महिन्यातून एकदा येतात, आम्हाला वचनातून चालवितात, वचनातून सांगतात, यांचं दर महिन्याला आम्ही ऐकतो, पण आम्ही एकाही महिन्याला असं म्हणण्याची धाडस केलं नाही, ब्रदर तुम्ही जे काही सांगितलं 100 आम्हाला 30% तरी कळलंय. 60-100 जरी नाही कळलं पण 30% कळलंय. इथपर्यंत आम्हाला कमीत कमी कळलंय की मला प्रेषित 2:38 वचनावरचा बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. मग ते का गरजेचं आहे ते आम्हाला वचनातून तुम्ही सांगा. पण विश्वासणारा हे न म्हणता लगेच आमचं झालंय ना बाप्तिस्मा, आमचा बाप्तिस्मा झालाय, मग देव तुम्हाला बाप्तिस्मा घेण्याची इच्छा करतो. का करतोय? काय कारण आहे? देवाला बाप्तिस्मा देण्याची का तुम्हाला गरज वाटती? का देव बाप सेवकाच्या द्वारे तुम्हाला हे सांगतोय वारंवार की तुम्हाला बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे? हे बघा, माणसाजवळ पद्धत नाही. आता तुम्ही म्हणताना बाप्तिस्मा घ्यायची वाजना झाली बुवा, मग तुम्ही पिता पुत्र पवित्र आत्म्याचे तेल लावून आणणार का?
ऐका, हा, देवाने आहे. आताच सांगितलं ना, ते मूल आज्ञानी म्हणले ना तुम्ही, आहे, बरोबर आहे ते. म्हणले का नाही? का म्हणले आज्ञानी? कारण काहीतरी त्या मुलात दिसलं म्हणून म्हणले ना. मी तुम्हाला म्हणलं तुम्हाला आज्ञानी म्हणते का, तर तुम्ही काय म्हणले? नाही नाही, मला नाही म्हणणार आज्ञानी, मला सुज्ञानी म्हणते. नाही. का तुम्हाला सुज्ञानी म्हणते? का या बाळाला आज्ञानी म्हणते? देव हा जर भेद कळला ना, बाप्तिस्म्याचा भेद आपोआप कळू. देवाची जी आज्ञा आहे ना, तर मग तुम्ही हे बघा आता तुम्ही करा. दुसऱ्या भाषेत ऐका आता. शक्यतो आहे ना, ही रेकॉर्डिंग चाललेली, संदेश चालू असताना विश्वासणाऱ्यांनी बोलू नये. इथं देवाचा आत्मा आलेला आहे आणि देवाचा आत्मा जे आम्हाला सांगन ना, ते ऐकण्यात आमची धन्यता आहे. संदेश चालू असताना किमान विश्वासणाऱ्याने बोलू नये. हा तुम्हाला काय तुमच्या मनात आहे ना, प्रार्थना झाल्यावर तुम्ही सेवकाला विचारा, पण इथं पवित्र आत्मा बोलतोय. इथं सेवक नाही बोलत, पवित्र आत्मा बोलतोय. आणि पवित्र आत्म्याला जे तुम्हाला समजन असं वाटतंय तेच माझ्या मुखातून निघतंय. मी माझ्या मनाचं काही नाही सांगत. आता पिता पुत्र पवित्र आत्मा हे जे बाप्तिस्मा आहे, याच्यामध्ये देवाचं नाव सांगण्यात आलेलं नाही. आता पिता मी पण आहे, पिता हे पण आहेत. यांना मुलं आहे म्हणजे कोण आहेत ना पिता, यांना नाव आहे का नाही? हे म्हणू शकतात का मी बिगर नावाचा आहे? मग पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेणाऱ्याला पण माहिती पाहिजे ना पिता कोण आहे. त्याला जर पिताच माहिती नाही, बाप्तिस्मा तर घेतलाय, कोण आहे पिता नाही माहिती मला, कोण आहे पुत्र, पुत्राचं काय जणांना आहे जाणीव, येशू लगेच सांगतात. पवित्र आत्मा म्हणलं की काय जण लगेच बिचकतेत, बरोबर पवित्र आत्म्याला काही नाव असतो का? तो बिगर नावाचा आहे पवित्र आत्मा. बायबल कुठंच सांगत नाही पवित्र आत्मा बिगर नावाचा आहे. पवित्र आत्म्याचं नाव 2 ठिकाणी बायबलमध्ये सांगण्यात आलंय आणि नवीन करारातच सांगण्यात आलंय. पहिले पेत्राच्या पुस्तकामध्ये आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये पवित्र आत्म्याचं नाव सांगण्यात आलंय. नावाचा बाप्तिस्मा घ्यायचा आहे तुम्हाला का बिगर नावाचा घ्यायचा आहे? नाव नावाचा घ्यायचा ना. आता कसे बोलले नावाचा? इथं का नाही म्हणले मला बिगर नावाचा लय आवडतोय, बिगर नावाचा मी फार प्रेम करतो त्या बाप्तिस्म्यावर. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेणं हे बिगर नावाचा बाप्तिस्मा आहे. त्याच्यात पित्याचं नाव सांगितलं नाही, पुत्राचं नाव सांगितलं नाही आणि पवित्र आत्म्याचंही नाव सांगितलं नाही. पण पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने जो संदेश सांगितला, अग्नीची जीभ त्याच्यामध्ये आल्यानंतर त्याने पित्याचं नाव, पुत्राचं नाव आणि पवित्र आत्म्याचंही नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे हे सांगितलं आणि म्हणलं हा बाप्तिस्मा घ्या, पवित्र आत्मा तुम्हाला मिळेल. पण आजचे विश्वासणारे म्हणतात नाही, येशू काय म्हणला, जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्याच पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा घ्या, बिगर नावाचा बाप्तिस्मा घेऊन मोकळे व्हा. मग नावाचा बाप्तिस्मा कोण घेईन? नावाचा बाप्तिस्मा घेण्यासाठी देवाने कोणाला तयार केलंय? म्हणून वचनात सांगितलंय, बोलवलेले पुष्कळ आहे, निवडलेले थोडे आहे. निवडलेला विश्वासणारा बायबलच्या कोणत्याही वचनाला विरोध करत नाही. आजचे बघा काही पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेणाऱ्या समोर प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचन सांगा, लगेच म्हणतात हे ब्रदर आम्हाला हे वचन चलत नाही, आम्ही हे वचन ऐकणार नाही, हे वचन आमच्या डोक्याबाहेरचं आहे, याचा आम्ही विचारच करत नाही. मग ते वचन कोणासाठी दिलंय? कुणासाठी दिलंय ते वचन? मनुष्याने सर्वांना शिकवावं, देवाला शिकवू नये.
देव तुम्हाला शिकवण्यासाठी सेवकाच्या द्वारे आलाय. तुम्ही ऐकायची तयारी दाखवत नाही, मग देव इथं बर्दाश्त करीन. वरती गेल्यावर विचारणा करील. माझा सेवक आत्म्याने येत होता, सांगत होता, तुम्ही का ऐकलं नाही? तुम्ही माझ्याच सेवकाला शिकवित होते. नाही ना, आमचं झालंय ना बाप्तिस्मा, आता परत कस काय घ्यायचा? हेच आजच्या विश्वासणाऱ्याचं बोलणं आहे. मला नाही ब्रदर, आमचं झालंय बाप्तिस्मा, आता कशाला बाप्तिस्मा घ्यायचा आम्ही? मग प्रभूंनी 2 बाप्तिस्मेचे वचन कशाला ठेवलेत? मग लगेच त्यांची काय त्यांनी ते नाव सांगतेत, आमचे हे असं आहे ना आमचं तसं, ते शब्द माझ्या मुखात आहे ना. मग लगेच फेत, तुमचा फेत कोणता आहे? मत्ते 28:19 आहे का प्रेषित 2:38 आहे फेत? आम्हाला फेत पाहिलं सांगा. काही विश्वास न त्या फेतवर देवाच्या सेवकाला घरात घेण्याची तयारी दाखवतात. आणि जर म्हटलं ना आमचा प्रेषित 2:38, नाही 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 ब्रदर, तुमचं रॉंग फेत आहे. या फेतचे आम्ही कमी समरूप होणार नाही. आणि हे वचन तुमच्या जवळ आहे ना, तर शक्यतो आमची तुम्ही गाठ भेट घेण्याचं टाळा. आम्ही या वचनाकडे कधीच येणार नाही. आमचा जीव जरी गेला तरी आम्ही इकडे वळणार नाही. मग ते वचन कुणासाठी दिलंय देवानी? कुणासाठी दिलंय ते वचन? कुणाचे बाप्तिस्मे होणार आहेत? प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावर. आता बायबलमध्ये जर ते वचन आहे तर ते बाप्तिस्मे कुणाचे करणार आहे? ते वचन जे अज्ञानी आहेत त्यांना सुज्ञानी करण्यासाठी ते वचन आहे बायबलमध्ये. आणि हे बहुमोल वचन, बहुमोल सुवार्ता आपल्यापर्यंत मी दर महिन्याला सांगत आहे. जसा देव बाप मला सांगण्याची प्रेरणा देतोय. पण तुमच्या मनावर, तुमच्या आत्म्यावर, तुमच्या बुद्धीवर हे वचन ठसत नाही. याला कारण एक आहे, जोपर्यंत तुम्ही त्या वचनाचा तिरस्कार आपल्या हृदयात ठेवता तोपर्यंत ते वचन तुमच्या हृदयात येणार नाही. आणि देव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्याकडे आशा करील की हे प्रियजन एकदा तरी होय म्हणण्याची तयारी माझ्या दासाला दाखवतील. सांगा आता तुम्ही दरवेळेला आपलं या वचनावरून काही ना काही थोडंसं का व्हायना होतं आहे ना, काही ना काही बोलणं होतं आणि याच्यात रेकॉर्ड होतं. ती यांनो, संदेश चालू असताना विश्वासणाऱ्यांनी कधीच बोलू नये. सेवक आत्म्याच्या प्रेरणेने सांगत आहे ना, ऐकून घ्या. तुमच्या मनात प्रश्न येत आहेत ना, प्रार्थना झाल्यावर विचारा, ब्रदर तुम्ही हे बोलत होते इथं आम्हाला समजत नव्हतं, त्यावेळेला मी सांगन. संदेश चालू असताना पवित्र आत्म्याला कधीच विश्वासणाऱ्यांनी डिस्टर्ब करू नये. पण विश्वासणारे, बहुसंख्य विश्वासणारे सेवेमध्ये मी अनुभवतोय ना, अनुभव आहे माझ्याजवळ, लगेच बोलायला सुरुवात करतात. काही जण तर रागाने सुरू होतात. त्यांचा इतका राग उसळतो ना की त्यांना समजत नाही माझा राग कोणत्या थराला मी नेलाय. ते समजत नाही इथं पवित्र आत्मा बात करतोय. आम्ही रागाने कसं बोलावं सेवकाला. रागाने बोलतात काही जण. मी जे पण बोलतोय ना अगदी खरं बोलतोय. पवित्र आत्मा साक्षीला आहे की मी एकही शब्द खोटं बोलत नाही. पण मी निमूटपणे सहन करतो. मला माहित आहे मी पवित्र आत्म्यातून बोलतोय. मी काय माझ्या बुद्धीतून नाही सांगू राहिलो तुम्हाला. यानो, मनुष्याची धन्यता ना फक्त ऐकण्यामध्ये आहे. कशात धन्यता आहे? ऐकण्यात. बघा वचन बघू आता जरा. 1 शमूएल काढा. 1 शमूएल 15वा अध्याय काढा. अध्याय काढला. 22वं वचन वाचा. जेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय?
पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एलिकेच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. काय बरे म्हणतोय देवाचा आत्मा? वचन ऐकणे बरं म्हणतोय ना, म्हणतोय का नाही? का वचन सोडून द्या म्हणतोय? वाचलं का ताईंनी असं की वचन सोडून द्या म्हणतोय देवाचा आत्मा? प्रियांनो, तुम्हाला वचन ऐकवलं जातंय दर महिन्याला कळवळ्याच्या आत्म्याने पवित्र आत्मा इथं येतो माझ्याद्वारे, तुम्हाला कळवळ्याचं वचन सांगतोय तो, की तुम्हाला ते समजन अशा भाषेत सांगतो. पण तुमच्या डोक्यामध्ये जे पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा झाला, मी देवाचं सगळं काम पूर्ण केलं, आता कोणतंच काम देवाचं अधुरं राहिलं नाही माझ्यामध्ये, हे तुमच्या डोक्यातून जात नाही. म्हणून सेवकाला तुम्ही संदेश चालू असताना म्हणतात, नाही ना आमचं झालं ना बाप्तिस्मा. मग देव कशाला आलं इथं? देवाला माहीत नव्हतं का तुमचा बाप्तिस्मा झाला? मग मला कशाला पाठवलं देवानी? प्रियांनो, आजचे विश्वासणारे समजून उमजून बोलतच नाही, आणि याच्यामध्ये पाळखांनी मग जास्त भर टाकली. ते आले ना सेवक, ऐकू नका त्यांचं, ते खोटे संदिष्टे, खोटा निरोप सांगते. देवाने एक बाप्तिस्मा घ्यायला सांगितलं ना, तुम्ही एक घेतला ना, मग तो येतो दास सांगतो म्हणजे तो खोटं सांगतोय का नाही तुम्हाला? देव एक घ्या म्हणलं, तो डबल घ्यायला सांगतोय का नाही? म्हणजे तो खोटा संदिष्ट आहे. मग देवाने खोट्या संदिष्टेचं वचन ठेवलं का बायबलमध्ये? प्रेषित 2:38 वचन. काय सेवक तर ते शब्द बोलायला घाबरत नाही, ते म्हणतात खोट्या संदिष्टेचं वचन आहे ते. जो व्यर्थ शब्द देवाविरुद्ध तुमच्या मुखातून निघन ना, वरती देव त्याचा हिशोब मागणार आहे तुमच्याकडून. इथं फार गोड लागतंय बोलायला, अरे मी काहीतरी आहे, लोकांसमोर प्रगट होतोय मी, सेवकाला बोलून मी किती महान आहे हे दाखवण्याचे जे सेवक आज गलती करतात ना, वर गेल्यावर त्यांना कळणार आहे काय. सगळ्यासमोर तुम्ही जे वाटन ते करा, देवासमोर काही करू नका. देव सांगत ते गपचूप ऐकन करा, याच्यात तुमची धन्यता आहे. देव म्हणलं ना प्रेषित 2:38 वचनाचा बाप्तिस्मा घ्या, मला घ्यायचा. प्रभू तू म्हणलं ना घे, मी घ्यायला तयार आहे. मी मत्ते 28:19 घेतलाय आणि हा पण घेतो. तू 2 समजणं तर 1 समज, मला माहिती नाही, त्याच्यात वचनं दिले ना, मी घ्यायला तयार आहे. भोळा बाबडा व्यक्ती तर हे बोलून मोकळा होईल, पण शिकलेल्यापेक्षा भोळा बाबडाच जास्त सेवकाला त्रास देतोय. जेवढा शिकलेला त्रास देत नाही ना, तेवढे न शिकलेला या दासाला त्रास देतोय. सेवकाला त्रास देऊन काय फायदा नाही, काय उपयोग नाही. देवाचा दास देवाच्या आत्म्याने आलाय, तो देवाच्या आत्म्याची भाषा तुम्हाला सांगतोय. ती भाषा ऐकण्याची तयारी तुम्ही दाखवा. नाही कळलं तर एखादा प्रार्थना करा, देव बाप्पा त्या दासाने आम्हाला संदेश सांगितला, ते बोलत असताना आम्ही त्यांना काही नाही बोललो, त्यांची भावना आम्ही दुखवली नाही, पण तुला मात्र आम्ही विचारतो, तो दास आम्हाला डबल बाप्तिस्मा घ्यायला का सांगतोय? आम्हाला एकदा तर तू सांग. तो दास जे सांगतो ते आम्हाला कळत नाही. अरे देवाला विचारण्याचा किती गोल्डन चान्स आहे तुम्हाला, पण तुम्ही देवाला न विचारता मग पाळकाला, पाळक साहेब ते पगारे पास्टर येतात आमच्याकडं, त्यांचं ऐकाव का? मग कोणता पास्टर म्हणणार रे? पगारे पास्टर जे सांगतोय ते करा, दाखवा मला. आमची जी पण शंका आहे ना, ती आम्ही माणसांना नाही विचारली पाहिजे, देवाला विचारली पाहिजे. देवाकडून खरं उत्तर मिळेल तुम्हाला. हा वेळ लावीन देव तुम्हाला सांगायला, हे मी मान्य करतो, पण देवाकडून तुम्हाला खरं आणि खरं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि या पृथ्वीवर सध्या असं चाललेलं नाही. हार देवाच्या शब्दाची हेडसाळणी चाललेली आहे. ज्याला आत्मा असेल ना त्यालाच ही भाषा कळन. ज्याला आत्मा नसेल ना तो वचनाला धरून काही पण वादविवाद करतोय, कुरकुर करतोय. बायबलमध्ये सांगितलंय कुरकुर करू नका, वादविवाद घालू नका.
पण आजचा विश्वासणारा सेवक प्रेषित 2:38 वचनाचा वादविवादही करतोय, कुरकुरही करतोय आणि वचनाच्या विरोधात काही बोलतोय सेवकाला. आणि जर त्यांनी नाही भागलं ना, मग लगेच एक शब्द, ब्रदर आज आले ठीक आहे, इथून पुढे आमच्या घरी येऊ नका. अरे तुम्ही सेवकाला बंद नाही करू राहिले, देवाला बंद करू राहिले घरी यायचं. सेवक कुणाच्या नावाने आलाय? त्याच्या नावाने येतोय का? विचार करत नाहीत आजचे विश्वासणारे सेवकही विचार करत नाही. सेवकांनी तर सर्वात मोठी त्या वचनाची निंदा पसरवली. म्हणून एस्केल 34:10 मध्ये प्रभू परमेश्वर म्हणतो, मी मेंढपाळाच्या विरोधात आहे. म्हणाव का देव बाप्पाने मेंढपाळाच्या विरोधात? येशू ख्रिस्त आमचा मेंढपाळ आहे ना, आम्ही म्हणतो का तो आमच्या विरोधात आहे? मग ह्या मेंढपाळाच्या विरोधात देव काय? विचार करा प्रियांनो, विचार करा. हे बघा, आता नाही ना तर कधीच नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. तुम्हाला प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावर बाप्तिस्मा घ्यावाच लागेल. हा तुम्ही नाही घेतलं तो तुमचा प्रश्न आहे, पण देव तुम्हाला कधीच असं मान्यता देणार नाही की तुम्ही प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावर बाप्तिस्मा घेऊ नका. जर देवाची ही इच्छा असती तर मला कशाला पाठवलं असतं? तो म्हणला असं माझी इच्छा नाही, नको जाऊ. देवाची इच्छा आहे म्हणून आदास येतोय. सेवकाची हेडसाळणी करणं म्हणजे देवाची हेडसाळणी करणं. सेवकाला बोलणं म्हणजे देवाला बोलणं आहे, लक्षात ठेवा ये. आणि जो व्यक्ती संदेश चालू असताना बोलतो ना, तो व्यक्ती देवाच्या नजरेमध्ये कधीच योग्य व्यक्ती राहत नाही, हे लक्षात ठेवा. त्या व्यक्तीला फटका देवबाप बसवल्याशिवाय राहणार नाही. कारण पवित्र आत्म्याचा संदेश चालू असताना जर एखादा व्यक्ती काही बोलतो ना सेवकाला, ते देवाला कदापि मान्य होत नाही. देव कधी ते मान्य करत नाही. यांनो अतिशय कळवळ्याने देवबाप बोलतोय. हे बघा, देवबाप्पाचा आत्मा जोपर्यंत तुमच्यावर प्रीती करतोय ना, तोपर्यंतच हा दास तुम्हाला इथं दिसणार आहे. ज्या दिवशी पवित्र आत्म्याला कळन ना, अरे माझा दास तर माझ्या सांगण्याने जातोय, पण हे विश्वासणारे काय माझ्या दासाचं ऐकायच्या तयारीत नाही. पवित्र आत्म्याने बंद केलं ना तुमच्या इकडे येणं, माझी सावली सुद्धा तुमच्या अंगणात दिसणार नाही. सावलीत दिसणार नाही अंगणात, मग शरीर तर घरात दिसणं फार लांबचा भाग आहे. म्हणून प्रियांनो, तुम्हाला कळत नाही वचन, देवाला माहित आहे. देवाला कळत नाही असं नाही, पण तुम्ही देवाला विचारा, देव बाप्पा हे वचनाचा बाप्तिस्मा घेण्यासाठी मला समजावून सांग, मला बाप्तिस्मा का घ्यायचा हा, हे विचारा ना देव बाप्पाला. तुम्ही माझ्या सांगण्यातून पवित्र आत्म्याचं काय तुम्हाला नाही ना कळलं? तुम्हाला अधिकार दिलाय देवाने विचारायचा, ते देतात सोडून आणि सेवकाला सुरू होतात. नाही ना ब्रदर, तुम्ही लय रॉंग सांगायला. आता तुमचं ऐकू ऐकू आमचे कान पिकाय लागले, तरी तुम्हाला यायचा कटाळा येत नाही. आम्हाला कटाळा वाटायला लागले तुमचं हे ऐकू ऐकू, पण तुम्हाला काय कटाळा वाटत नाही. अरे देव सांगतो म्हणून येतो मी. देव जोपर्यंत जा म्हणतोय तोपर्यंत जातोय. बघा काही ठिकाणी माझं जाणं बंद झालंय ना. काही प्रियजन म्हणतात, पगारी पास्टर आमच्याकडे काय आहे ना तुम्ही, पहिले बिगर फोनची येत होते, आता तर फोन करूनही येईनात आमच्याकडं. अरे तुमच्याकडं देवच यायला तयार नाही, मी कशाला येऊ तुमच्याकडं? काय माझ्याजवळ तुम्हाला द्यायला? देव तुमची भेट घ्यायची इच्छा ठेवीत नाही, मी कशाला भेटू तुम्हाला? माझ्या भेटण्याने काय लाभ होणार आहे तुमचा? यांनो, हे गंभीरतेचे शब्द आहेत, समजून घ्या. सेवक येतो ना तर देवाचा निरोप सांगायला येतो. सेवक दुसरं काय डोक्यात घेऊन येत नाही, फक्त तो देवाचा निरोप तुम्हाला कसा समजेल यासाठी पवित्र आत्म्याला रिक्वेस्ट करतो. पवित्र आत्म्या यांना समजन अशा भाषेत माझ्या मुखातून शब्द निघू दे.
आणि हे रिक्वेस्ट जर सेवक पवित्र आत्म्याला करतोय आणि तुम्ही जर संदेश चालू असताना काही बोलत राहिले, कसं वाटन त्या पवित्र आत्म्याला? छान वाटन. म्हणून प्रियांनो, कधीही संदेश चालू असताना बोलू नये. सेवकाला बोलणं म्हणजे देवाला बोलणं आहे. मग ते काय शब्द आहेत ते देव ऐकतो. आणि देवाला जर शब्द एखादा सहन नाही ना झाला, मग देव फटका दिल्याशिवाय राहत नाही. देवाने फटका दिल्यावर मग व्यक्तीला कळतो, अरे मला फटका बसला. मग तो फटका कसा देव देईन मला माहिती नाही. मी जर आज मला देवबाप म्हणला, बाळा तुला या परिवारात जायचे, उदाहरण म्हणून सांगतो, मी जर देवाला म्हणलं असतं, नाही ना देव बाप्पा मी दर महिन्याला जातो त्या परिवारात, या महिन्याला नाही जात त्या परिवारात, कसं वाटलं असतं देवाला? आनंद झाला असता देवाला? मी का नाही म्हणलो देवाला? कारण माझं कर्तव्य काय, मला देवानं दाखवून दिलंय. देव जे सांगत ते गपचूप करणे. तसंच तुमचं पण कर्तव्य काय आहे? हे दास येतात, वचन सांगतात, या वचनाप्रमाणे आम्ही करायची तयारी करत आहो, हे शब्द सांगणं योग्य आहे. सेवकाला शिकवणं योग्य आहे का? नाही ना, आमचं झालंय बाप्तिस्मा, मग कशाला आलाय प्रभू इथं? प्रभूला माहित नाही का तुमचा बाप्तिस्मा झालेला? मला जरी माहिती नसलं, देवाला नाही माहिती का देव म्हणतो बाप्तिस्मा घ्यावा लागन? काय कारण नाही? समजा प्रियांनो, देवाला उलटून बोलणं योग्य नाही. देवाला उलटून बोलणं योग्य नाही. देवाला आवडत नाही ते. एक वचन अजून बघा, कोणतं पुस्तक काढायचं ते? प्रेषित यशया काढा. यशया 43वा अध्याय काढा. आज देवबाप यशयाच्याच पुस्तकातून फार तुम्हाला सांगण्याची इच्छा ठेवतोय. 43वा अध्याय 2रं वचन वाचा खणखणीत आवाजात. तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन. नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाही. अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाही. ज्वाला तुला पोळवणार नाही. तू अग्नीतून चालशील, तू भाजणार नाही. शद्रक, मेषक, अबेदनगो, नबुकदनेस्सर राजाने टाकलं होतं ना अग्नीमध्ये. यांना भाजलं का त्यांचं शरीर? अहो, त्यांचं शर्ट जळाला नाही. शर्ट 7 पट भट्टी पेटवली होती. जी भट्टी 1 पट पेटायची, या शद्रक, मेषक, अबेदनगोला टाकण्यासाठी नबुकदनेस्सर राजाने आज्ञा केली, 7 पट भट्टी पेटवा. जे ते भट्टी पेटवायला गेले ते जळून मेले. आणि हे 3 जण जेव्हा त्याच्यात टाकले तेव्हा त्यांना त्याच्यामध्ये 4 दिसले. नबुकदनेस्सर राजा म्हणलं, मी 3 टाकलं, हा 4था कोण त्यांच्या बरोबर आहे? तो 4था जो होता तो प्रभू येशू ख्रिस्त होता. आणि तो त्यांना त्या अग्नीपासून वाचवित होता. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेतला ना तुम्ही. प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक वेळेला तुमचं रक्षण संरक्षण करील. मागच्या वर्षी चायनीज मांजा माझ्या गळ्याच्या भोवती आला होता. उड्डाण पुलावरून चाललो होतो प्रार्थनेला आगरकर माळ्यामध्ये. 50च्या स्पीडनी गाडी चालवित होतो मी. 50ची स्पीड मी पाहिली होती, गाडी किती स्पीडवर पळतही. अचानक चायनीज माझ्या गळ्याच्या भोवती आला. मला वाटलं किड्याचा आलाय माझ्या गळ्याच्या भोवती. आणि तो असा एकदम घासायला लागला. मला अरे किडा तो जबरदस्त चावणारा दिसतोय. मी असं केलं, तू जाय ना. मला अरे किडा काय हाटानं. मला कुठं माहिती की चायनीज माझ्या गळ्याच्या भोवती आलाय. मी गाडी चालवतोय आणि उड्डाण पुलावरून गाडी चालवणं सोपं नाही, कारण त्या रोडवर सतत गाड्या येतात जातात. जराशी नजर हटली ना, दुर्घटना झाल्याशिवाय होत नाही तिथं. म्हणलं मग मी हालेलुया मनात म्हणलं.
जेव्हा मला ते जास्त घासल्यासारखं दिसायला लागलं, हालेलुया म्हणलं आणि नुसता असं केलं, 1 ते 2 वेळेस असं केलं, खाटकनी चायनीज मांजा तुटला. नुसता असं केलं मी, एक हातात स्टेरिंग गाडीची आणि असं असं केलं, खटकनी चायनीज मांजा तुटला. आणि जसा तो तुटला, काय तुमचं बोरच्या इतकं नाही गेलं, मी गाडी थांबवली, पहिलं गाड्याला असं पाहिलं तर रक्त येत होतं गाड्यातून. अरे म्हटलं काहीतरी, आणि मग मला ते दिसलं, अरे म्हटलं येतो मांजा आहे. देव बाप रक्षण करतो म्हणून हे वचन दाखवलं. इथं जलाचं ना आगीचं प्रभूने सांगितलंय, पण तुमच्यावर कोणती पण घटना आली ना, प्रभू येशू येईन आणि तुम्हाला मदत करीन. म्हणून प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावर बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. देव बाप आज जरा वेगळ्या प्रकारे या बाप्तिस्म्याविषयी सांगू राहिलाय, कारण वारंवार ते शब्द ऐकून तुमचे कान बधीर व्हायला लागले. म्हणून देव आज जरा वेगळ्या मार्गाने तुम्हाला वचन तर तेच ठेवतोय, पण जरा सांगण्याची पद्धत वेगळी करू राहिलाय. प्रियांनो, देवाला फार गरज आहे तुमची. तुम्हाला ऐका नाही देवाची गरज, त्याला फार गरज आहे तुमची. म्हणून मला पाठवलं इथं. मी वेळ घालवायला आलो नाही तुमच्या घरी. देव आजही तुमच्यावर तेच प्रेम करतोय, ज्या प्रेमाची इच्छा प्रभूच्या मनात आहे. पण तुम्ही ते प्रेम प्रेषित 2:38 वचनाचा बाप्तिस्मा घेऊन दाखवा प्रभूला. म्हणू नका आमचा झालाय. अरे प्रभूला माहिती तुमचं झालाय बाप्तिस्मा, तरी प्रभू म्हणतो घ्यावा लागन. जे जे प्रियजन ठट्टेने म्हणलं ना असं, प्रभू त्यांच्या घरी जाणं बंद केलंय मला. आणि ते प्रियजन आता म्हणतात, ब्रदर या ना, सांगा ना आता आम्हाला बाप्तिस्म्याचं. आता देव सांगायला मोकळा नाही. देव एकदाच सांगत असतो, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत देव बाप सांगायची तयारी ठेवतो. पण देवाला जर चीड आणली ना, देव जर निघून गेला ना तुमच्यातून, संपला तुमचा खेळ. आता कशाला जाईन मी त्यांना सांगायला. ते म्हणतात या ना ब्रदर, सांगा ना हे वचन. अरे मी काही गुलाम आहे काय तुमचा? मी देवाचा गुलाम आहे, देवाचा, तुमचा गुलाम नाही. मला देव सांगतो म्हणून येतोय मी. तुमच्या परिवारात देवाने बंद करायचं ठरवलं ना, बाळा नको जाऊ तिथं, ते ऐकत नाही ना बंद. तुम्हाला माझी सावली दिसणार नाही अंगणामध्ये. मी बोलून चुकलो तुम्हाला. आणि बघा हे होतं का नाही. तुम्ही जर लवकर तयारी नाही दाखवली, येतात ना, जाऊ द्या, घ्यायचं नुसतं ऐकायला काय महाग आहेत का आपण. येतात ना दर महिन्याला, येऊ द्या त्यांना. मला जरी ही गोष्ट नाही ना कळली, देवाला ज्या दिवशी कळत नाही ही गोष्ट, त्या दिवशी देव मला सांगणार आहे. आणि मला देवाने सांगितलं ना बाळा मी तिथं नाही, मी कशाला येऊ मग तुमच्याकडे? कशाला येऊ? देव जर तुमच्याकडे यायला तयार नाही, मग माझं काय काम आहे तुमच्या इथं? म्हणून प्रियांनो, हे वचन ऐकत आहात ना, याची तयारी ठेवा. देव देईन आशीर्वाद तुम्हाला, कळवीन हे बाप्तिस्मा का घ्यायचा तुम्हाला. पण तुम्ही बोलून देवाला शिकवू नका. आमचं झालंय ना, मग देवाला कळत नाही का तुमचा बाप्तिस्मा झालाय? मला कशाला पाठवलंय मग? समजून घ्या या गोष्टीला, सिरियसली समजून घ्या. आणि जर कोणी तुम्हाला या गोष्टीविषयी भाडकावगिरी करत असेल ना, त्या प्रियजनांना म्हणावं प्लीज आम्हाला भाडकावगिरी नका करू, आम्हाला वचन थोडं थोडं कळू राहिलंय ना, ते आम्हाला समजू द्या. काय विश्वासणाऱ्यांना वचन कळतंय, पण देवाचे सेवक जाऊन त्यांना म्हणतात ना काय कुठ्यांचं, जे काय ऐकलं सोडून द्या, बाप्तिस्मा घेऊ नका. आणि मग विश्वासणारे लगेच ब्रदर आमच्याकडे आले होते, ब्रदर नाव नाही सांगणार कधी, फक्त ब्रदर आले होते, ते म्हणले या बाप्तिस्मा नाही घ्यायचं नाही, वचन ऐकायचं नाही. आता प्लीज तुम्ही नाही आले ना, फार चांगलं होईल. अरे मला बोलता तुम्ही असं, प्लीज नाही आलं तर बरं होईल. तुम्ही देवाला बोलले. आणि मग काही महिन्यांनी आणता ब्रदर कृपया करून या ना आमच्याकडे, आम्हाला सांगा, फार चांगलं वाटत होतं तेव्हा. आता देव नाही येत, मी कशाला येऊ तुमच्याकडं? देवाला जर तुम्हाला भेटायची इच्छा नाही, मी कशाला भेटायला येऊ तुम्हाला? काय माझ्याजवळ तुम्हाला देण्यासारखं? म्हणून प्रियांनो, तुमच्या परिवाराविषयी अशी प्रक्रिया देव बाप्पांनी घेऊ नये याची सावधानता बाळगा. परत वाचत आहे ते वचन,
43 अध्याय 2 वचन. तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ बरोबर असेन, नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडविणार नाही, अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस, ज्वाला तुला पोळणार नाही. बघितलं, हा आश्वासनाचा शब्द आहे. अजून तर बाप्तिस्मा झाला नाही तुमचा, पण देव बाप आश्वासन देतोय की हा बाप्तिस्मा झाल्यावर या प्रकारची प्रक्रिया जरी तुमच्यावर आली तरी मी तुम्हाला वाचवायला उभा राहील. आणि मला अनुभव आला, चायनीज माझ्या गळ्याला माझ्या घासत होता, माझ्या देवाने तो चायनीज माझ्या टोरडा. इथं 2 नलिका असतात आपल्या, अन्न नलिका, श्वास नलिका. त्या जर त्या चायनीज मांजाने कट झाल्या असते ना, जागेवर मी खालास झालो असतो. 1 मिनिटाचाही वेळ मला खालास व्हायला लागला नसता. 2 नलिका इथं असतात, अन्न नलिका, श्वास नलिका. आणि त्याला जर तो चायनीज मांजा घासून गेला असता तर काय झालं असतं? माझं रक्षण माझा देव करतो म्हणून मी सेवेला येतोय. मी असाच नाही फिरत. आज 64 वय माझं, तरी मी सेवेला येतोय, लांब लांब येतोय. मी कधीच अपेक्षा ठेवत नाही, प्रभू तू देणार आहे, तू जर माझा राजा आहे, मी लोकांकडे कशाला बघू, तू माझ्या बरोबर आहे, संपला विषय. म्हणून देवाने चालवलंय मला. 19 वर्ष झाले या वाचनाची सुवार्ता सांगतोय. काही विश्वासणारे तयार झालेत, पण अजूनही त्यांचे बाप्तिस्मे नाही केले. देव दाखविना मला की यांचे बाप्तिस्मे कर म्हणून. ज्या दिवशी देव म्हणन बाळा यांचे बाप्तिस्मे कर, क्षणभराचा वेळ लावणार नाही मी. आणि त्या वेळेमध्ये तुमचा परिवार यावा ही आशा मी धरली, कारण खूप दूर येतोय मी तुमच्यासाठी. प्रियांनो, मी असाच येत नाही, फार मोठी आशा घेऊन येतोय की या परिवारातले प्रियजन देव बाप्पा मला स्वर्गात दिसले पाहिजे. तुम्ही काय समजता ते तुमच्या मनाला देवाला माहिती, पण मी काय विचार करून तुमच्या परिवारात येतो ना देवाच्या आत्म्याने हे मला माहिती आहे. आणि देव जाणतो, अरे माझ्या लेकराचा विचार हेतू मला आवडणार आहे, म्हणून इथं संदेश चाललाय. मी पवित्र आत्मा नाही बोललं तर काय बोलन मी? कुठं आहे माझं शास्त्र? हे इथं आहे. बॅगवर ठेव म्हणलं देव बाप, उघडू नको म्हणला, ठेव बॅगवर. आज मी बोलन माझ्या पद्धतीने. पवित्र आत्मा आहे तो. आज या पवित्र आत्म्याला देखील काही जण जशी पाहिजे तशी इज्जत देत नाही. फार दुर्भाग्य आहे आज. पवित्र आत्म्याला जशी इज्जत द्यायला पाहिजे तशी इज्जत दिली जात नाही. प्रियांनो, मला फार गोष्टीचा अनुभव देव बाप्पाने दाखवलाय, पण मी देवाच्या नावाने गप्प आहे. देव बाप्पा तुझे लेकर आहे, तू सर्व समर्थ आहे, मला तू दाखवतो. धन्यवाद. प्रियांनो, देवाच्या अपराधी बनू नका. देव वारंवार तुम्हाला सांगतोय, एकदा तरी बुद्धीला, हृदयाला, आत्म्याला म्हणा, अरे हे जे मी ऐकतोय मला का कळत नाही. आणि जर तुम्हाला नाही ना समजलं तर देवाला विचारा. बुद्धीने देवाकडे हाक मारा, देव बाप्पा ते वयोवृद्ध दास येतात, सांगतात आम्हाला का कळत नाही. हे म्हणत बसू नका, नाही ना झालंय आमचा बाप्तिस्मा, देवाला माहित नाही का तुमचं झालंय का नाही झालंय. यांनो, आज देव बाप्पाला ना थोडीशी या शब्दाचं मन खिन्न झालंय देव बाप्पाचं. कारण हर ठिकाणी हे शब्द विश्वासणारे या दासाला बोलत आहे, आमचा झालाय बाप्तिस्मा. मग देव वेड आहे मला तुमच्याकडे पाठवायला? विचार करा, कशाला पाठवतोय देव मला? देवाला आज तुमची गरज आहे, तुम्हाला पण देवाची गरज आहे. अशा अनुषंगाने प्रार्थनेला बसले ना, पवित्र आत्मा येईल, आशीर्वाद देऊन जाईल. आणि कधी तुमचा बाप्तिस्मा होईल या वचनाचा ते तुम्हाला कळणार पण नाही. पण मन खिन्न केलं ना, नाही माझं झालंय आता नाही घ्यायचं मला, मग देव पाईन तवर पाईन. आणि देव का म्हणला आता या परिवारात नको जाऊ माझ्या दासा, मी मुळीच येणार नाही.
तुम्हाला आजच सांगून ठेवतोय, आजच सांगून ठेवतो तुम्हाला. देव बाप म्हणलं ना, या परिवारात जाऊ नको माझ्या दासा, मुळीच या गावात दुसरं ठिकाण दाखवलं देव बाप्पाने, तिथं जाईन पण इथं येणार नाही. तुम्हाला आजच सांगून ठेवतो. आणि याच्यात रेकॉर्ड होऊ राहिलाय तो शब्द, आणि हा शब्द तुम्हाला मी पाठवणार आहे मोबाईलला. हा संदेश तुमच्या मोबाईलला येणार आहे. तुम्ही परत ऐकता हे शब्द की अरे हे वयोवृद्ध दास संदेशामध्ये काय बोलले. म्हणून प्रियांनो, सिरियसली देवाचं वचन घ्या आणि देवाचा आदर करा. याच्यामध्ये तुमचा आशीर्वाद आहे. सगळ्याची हेडसाळ होईल, देवाची हेडसाळ कधीच होणार नाही. आणि देव कधी आपली हेडसाळ होऊ पण देणार नाही. आणि जिथं देवाला दिसन ना माझी हेडसाळ व्हायला लागली, तिथं देव बाप जागृत करीन. ऐका, हे फायनल शब्द माझा दास बोलतोय, हे देवाच्या दासाचे फायनल शब्द आहेत. आणि या प्रकारे माझ्या दासाला मी करण्यासाठी शक्ती देईन. वाचलं ना वचन, तू आगीतून जाशील तुला ती भाजवणार नाही, पाण्यातून जाशील ते तुला डुबवणार नाही. हा बाप्तिस्मा घेऊन बघा प्रेषित 2:38 वचनाचा, कोणतंच अरिष्ट तुमच्यावर येणार नाही. मागच्या वर्षी 4 वेळेस सैतानाने माझ्यावर हल्ले केले, पण माझ्या देवाने मला 4ही हल्ल्यातून वाचवलं. म्हणून मी तुम्हाला वचन सांगतोय, एखाद्या हल्ल्यामध्ये जर माझा घात झाला असता ना, तुम्हाला वचन ऐकायला आधास दिसला नसता. आणि ज्या देवाची मी सेवा करतो ना, तो देव तुम्हाला हे वचन सांगत आहे. म्हणून आजच्या छोट्याशा वचनातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन.